जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। नमस्कार स्वामी भक्त हो, श्री स्वामी समर्थ। मी सुनीता राजपूत आपल्या स्वामीओम चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करत आहे। मागे सोनलताईंनी एक आपण व्हिडिओ टाकला होता सोनलताईंचा, त्या आज स्वामी प्रकट दिनापासून एक स्वामींच्या वेगवेगळ्या कथा आपल्याला सांगणार आहे। आणि हे आपल्याला कुठलेही ग्रंथ वाचायला जमत नाही, तर स्वामी राजा नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यातल्या कथा सोनलताई स्पेशल आपल्यासाठी घेऊन येत आहेत। तर कृपया ह्या कथा सगळ्यांनी ऐका आणि स्वामी राजा ग्रंथाचं पारायण केल्यासारखं होईल, याचा लाभ सगळ्यांनी घ्या। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्त हो, आज आपण पुन्हा आपल्या स्वामी गाथा या ग्रंथातील प्रकरण 4 गोष्टी रूपाने ऐकणार आहोत। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। भाविक, श्रद्धाळू व बहुत श्रवण केलेला तर्णाबाण राजा स्वामींच्या दर्शनासाठी भेटीसाठी निघाला। शृंगारलेल्या गजराजावर आरूढ होऊन आपल्या लवाजम्यानिशी मिरवणुकीने राजाची स्वारी निघाली। लोक कुतूहलाने पाहत होते, आज स्वारी शिलंगणाच्या थाटात कुठे निघाली आहे? सेवकांनी बातमी आणली होती, त्याप्रमाणे स्वारी वटवृक्ष तपोभूमीकडे निघाली। त्या एकांत निर्जन स्थळी स्वामी महाराज ध्यानस्थ बसले होते। ते राजाला दूरवरूनच दिसले। ते ऋषितुल्य तेजपुंज व्यक्तिमत्व पाहून राजा स्तंभित झाला आणि झटकन अंबारीतून खाली उतरला। पायातल्या भरजरी मोजड्या काढून अनवानी तो वटवृक्षाकडे निघाला। ती गौरवर्ण दिव्यकांती पाहून मालोजी राजांना वाटले, आपला हा प्रांत म्हणजे उष्ण, वृक्ष, कोरडा। येथील सर्व प्रजा सावळ्या वर्णाची, पण स्वामी महाराज तर गौरवर्णाचे आहेत। ते निश्चितपणे उत्तर भारतातले थंड प्रदेशातील असले पाहिजेत, कदाचित हिमालय परिसरातील असले पाहिजेत। राजा भक्तिभावाने पुढे झाला व स्वामीचरणी मस्तक नमविले। तो काय, विपरीतच घडले। आशीर्वादाऐवजी राजाच्या श्रीमुखात खाडकन एक चपराक बसली। त्याचा शिरपेच दूर जाऊन पडला। राजा भांबावला, इतक्या माणसांच्या देखत हा अपमान? चिंतोपंत तर एकदम कानकोंडे झाले। माझ्या सांगण्याप्रमाणे ही सरकार स्वारी दर्शनाला आली होती। त्यांनी मनी आकाश धरला तर? वास्तविक ही चपराक म्हणजे खरा मनोमनी दिलेला आशीर्वाद आहे। सिद्धपुरुष विपरीत वागताना दिसले तरी त्यामागचा हेतू अनुकूल असतो, पण ते ह्या मालोजीरावांना कसे समजावून सांगायचे वगैरे प्रश्न भेंडोळ्यात टोळ होते। सरकार स्वारीकडे पाहत स्वामी म्हणत होते, तुझे हे मोठेपण तुझ्या घरात, येथे मोठेपणा कशाला हवा? अरे, असे बुदबलके राजे आम्ही पुष्कळ बनवितो। मालोजी राजांना झालेला महाराजांचा हस्तस्पर्श काही आगळी वेगळी अनुभूती देऊन गेला।
त्यांच्या मुखातून निघालेले शब्दब्रह्म राजांना तेथे खिळवून ठेवणारे ठरले. हुजऱ्याने शिरपेच राजाच्या मस्तकी ठेवला, तरी ते स्थितप्रज्ञासारखे हात जोडून स्वामींच्या पुढे उभे होते. त्यांना मनोमनी वाटत होते, आज गुरुवार, मला स्वामींचा अनुग्रह झाला. देवद्वारी अगर संत महंतापुढे आपला बडेजाव दाखवू नये, ही मोलाची शिकवणही मला मिळाली. हे काय थोडे झाले? टोळांना वाटत होते, सोलापुरी महाराजांनी मला असेच टोलवले नव्हते का? मी हुद्द्यावरचा माणूस, पण मलाही त्यांनी झिडकारले. हा माझाही अवमानच नव्हता का? त्याचे असे झाले की पंढरपूरहून नगदी कारकुनाने गोपाळबुवांचे पत्र मला दिले. तेव्हापासून मी सिद्धपुरुषाच्या शोधात होतो. दत्त मंदिरात ही विभूती मला दिसली मात्र मी तात्काळ पुढे झालो. तर ते म्हणाले, आम्ही सिद्धपुरुष असो की आणि कोणी असो, तुला काय करायचं आहे, तू आपला तुझ्या वाटेनं जा. मला बहुत आश्चर्य वाटले. माझ्या मनातील भाव ह्यांना कसे कळले? ते पुढे म्हणाले, आम्ही मनकवडे असो की कोणी असो, तू आपला तुझ्या वाटेनं जा. हे ऐकल्यावर मात्र त्यांच्या अंतरसाक्षित्वाबद्दल माझी पूर्ण खात्री झाली व मी जवळजवळ त्यांच्या भजनी लागलो. माझा भाव त्यांच्या चरणी जणू रुजू झाला व त्यांनी माझ्या घरी येण्याची मान्यता दिली. पुढे वारंवार मला त्यांच्या अंतरसाक्षित्वाबद्दलचे अनेक अनुभव येत राहिले. आज मालोजी राजांना मिळालेला प्रसाद त्यांना जाणवला नाही आणि त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून स्वामींना येथून दुसरीकडे जायला सांगितले तर मात्र गहजब होईल. अक्कलकोटचे सारे वैभव दूर होईल. प्रसाद दूर डावलल्यावर दुसरे काय होणार? शिवाय माझ्यावर पण ते विनाकारण आकस धरतील. पुन्हा त्यांना वाटले, राजे इतक्या उथळ बुद्धीचे नाहीत. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव इत्यादी ग्रंथांचे त्यांचे श्रवण चांगले आहे. ते नक्कीच सारासार विचार करतील. कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी ते सल्लामसलत करतील, विचारविनिमय घेतील. आणि तसेच घडले. पुढच्याच गुरुवारी राजे दर्शनासाठी सिद्ध झाले व चिंतोपंतांना बरोबर चला म्हणाले. असा दर गुरुवारी जणू राजांचा नित्यनेमच झाला. स्वामींच्या दर्शनाने त्यांची मानसिक शांती संतुलित राहत असे. त्यांना आंतरिक समाधान मिळायचे. राजाच्या पदरी रामभाऊ चिंचणीकर, गोपाळशास्त्री हेरळीकर वगैरे विद्वान मंडळी चांगले वेतन देऊन ठेवली होती. राजांना परमार्थाची मुळातच आवड असल्याने व वेदग्रंथांचा अर्थ समजावून घेण्याची हौस असल्याने असे पंडित त्यांच्याकडे वारंवार येत असत. दर्शनाहून आलेले राजे त्यांना म्हणत, त्या स्वामींच्या दर्शनाने मी तृप्त आहे. ते म्हणत, श्री ज्ञानदेवांनी 11व्या अध्यायात जे प्रभूचं वर्णन केलं आहे तसेच हे स्वामी भासतात. कैसे नीलोत्पल पला ते रावित, आकाश रंगू लावित, तेजाची ओज दावित इंद्रनील. तर कधी 6व्या अध्यायातील योगेश्वरांचे ज्ञानेश्वरांनी केलेले वर्णन ते सांगित. जे आनंद चित्रीचे लेप, ना तरी महामुखाचे रूप, की संतोष तरूचे रूप, थांबले जैसे. मालोजी राजांना मुंबईच्या विष्णुबुवा जोगांची माहिती कळली की त्यांचा वेदावर खूप अभ्यास आहे. वेदावर प्राकृत टीका त्यांनी केली आहे. पाद्री लोकांशी वाद करून त्यांचे मत खंडन केले आहे. ते फरडे वक्ते असून वेदांतावर उत्तम व्याख्याने देतात. ब्रह्मचारी विष्णुबुवांच्या मुखाने वेदांत ऐकावा अशी राजांची इच्छा झाल्याने त्यांनी विष्णुबुवांना अक्कलकोटी पाचारण केले
व त्यांची प्रवचने राजवाड्यात सुरू झाली. मालोजी राजांच्या मुखाने स्वामींची वर्णने वारंवार ऐकून ब्रह्मचारी बुवांना वाटले की आपण त्या श्री स्वामींच्या सानिध्य जाऊन वेदांत विषयावर प्रवचन द्यावे. त्यावेळी त्यांच्याबरोबर 3 पारशी गृहस्थही आले होते. महाराजांचे दर्शन घेऊन ब्रह्मचारी बुवांनी प्रवचनास सुरुवात केली. स्वामींच्या लक्षात आले की बुवांच्या ठिकाणी भावभक्तीच्या ऐवजी ज्ञानाची आढ्यता आहे. ते अहंकाराने फुगले आहेत. स्वामींची निर्विकार वृत्ती पाहून विष्णुबुवांना वाटले आपले श्रम वाया गेले. हा बहुधा वेडा किंवा अर्धवट असावा. लोक उगाचच याचा उदो उदो करीत आहेत. दुसऱ्याचे श्रेष्ठत्व कळायला सुद्धा योग्यता लागते. ते कुत्सितपणे म्हणाले, मी काय बोलतो आहे ते आपणास समजलं काय? अहो, ब्रह्मपद म्हणजे काय? त्याची साधना केली म्हणजे तदाकार वृत्ती होते. पण स्वामी महाराज काहीच बोलले नाहीत. वर बघून ते जणू वटवृक्षाची पाने मोजत होते व मनोमनी आपल्याशीच हसत होते. त्या रात्री ब्रह्मचारी बुवांना भयानक स्वप्न पडले. हजारो विंचू आपल्यावर चाल करून येत आहेत. त्यातील एका भल्या मोठ्या विषारी विंचवाने आपणास दंश केला आहे अशी त्यांना शंका आली. मेलो मेलो, वाचवा वाचवा असे भेदरल्यासारखे ते ओरडू लागले. त्यांच्या सर्वांगाला घाम फुटला होता. त्या पारशी गृहस्थांनी ब्रह्मचारी बुवांना जागे केले. सावध व्हा बुवा, सावध व्हा असा धीर देऊन त्यांना शुद्धीवर आणले. बुवांचे स्वप्न ऐकताच सारी मंडळी खो खो करून हसू लागली. पण विष्णुबुवांना शंका आली की काल मी स्वामींना कमी लेखले, त्यांना प्रश्न विचारले, त्याचे तर हे फळ नसेल, कारण स्वप्नातील विंचू मला अद्याप भेद्रवीत आहेत. माझी भीती काही कमी होत नाही. त्या पारशी गृहस्थांसह विष्णुबुवा स्वामी भेटीसाठी दुसऱ्या दिवशी लगोलग गेले. पण स्वामी होते कुठे? सारी देवळे पालथी घातली. त्यांच्या नित्याच्या जागा पाहिल्या, पण स्वामी कुठेच दिसेनात. इतक्यात पाठीमागून शब्द ऐकू आले, हात गाढवा, स्वप्नात हजारो विंचू तुझ्या अंगावर चढून आले तर तू घाबरलास. त्यातला एक तुला चावल्याचा भास झाला तर तू बोंब मारीत उठलास. अरे, तू गोष्टी तर वेदांताच्या करतोस, म्हणजे तू पढत मूर्खच आहेस. अरे बाबा, ब्रह्मपद आणि तदाकार वृत्ती वाटेवर का पडलेली आहे? खूप वाचाळपणा केला, कोट्यावर कोट्या केल्या, विषय रंगवला म्हणजे माणूस वेदांती होत नाही आणि योगी तर मुळीच होत नाही. हे ऐकताच बुवा थक्क झाले. मला स्वामींचे श्रेष्ठत्व कळले नाही म्हणून मनोमनी खजील झाले. त्यांना पश्चाताप झाला. त्यांना वाटले, हा योगीराज खरोखरच अवतारी पुरुष असला पाहिजे. त्या थोर पुरुषाची दृष्टी खरोखरच आत्मवत आहे, म्हणून तर माझ्यातले न्यून त्यांनी बरोबर बोलून दाखवले. वाचाळपणा म्हणजे ब्रह्मपद प्राप्ती नव्हे. तदाकार वृत्ती होण्यासाठी अहंकाराचा त्याग करून मन ईशपदी एकाग्र करायला हवे. ब्रह्मचारी बुवांना खरंच पश्चाताप झाला होता. ज्ञानेश्वर माऊली म्हणते, मनोगत वोळखे मुंगी येचे. मुंगीसारख्या लहान आणि मुक्या जीवाचे सुद्धा मनोगत योगी पुरुषाला कळते. मग मी तर काय, अहमन्य वाचाळ प्राणी. माझे मनोगत त्यांना कळले तर नवल ते काय. विष्णुबुवा ब्रह्मचारी या परमपवित्र पुरुषाच्या दर्शनाने आणि त्यांच्या सानिध्याने आनंदले. त्यांनी स्वामींची क्षमा मागितली. एकदा राजमान्यता मिळाली की त्या गोष्टीला लोकमान्यता सहज मिळते. आजपर्यंत अक्कलकोट निवासी मंडळी
स्वामींचे अटकचाळे ऐकत होती. चोळप्पा त्यांना नित्य आंघोळ घालून केशराचे गंध लावतात व त्यांना जेवण स्वतःच्या हाताने भरवतात. येसूबाई तर स्वामींच्या उच्छादाने अगदी त्रासून गेली आहे, पण नवऱ्यापुढे करणार काय? या महाशयांनी म्हणे चोळप्पाच्या घरातली रांजणभर हरभऱ्याची डाळ रोज मूठ मूठ करून गाईला चारली. त्यांना विचारताच ते म्हणाले, गोमातेने खाल्ली, त्याला मी तरी काय करणार? येसूबाईने संतापाने कपाळाला हात लावला व पुटपुटली, ही एवढी डाळ करायला काय मेहनत लागते याची या बुवाला काय कल्पना. एकदा तर म्हणे परातीत शिगोशिक भरून ठेवलेल्या पुरणपोळ्या ह्यांनी भिक्षे करायला देण्यासाठी बाहेर आणल्या, पण सुदैवाने येसूबाईने ते पाहिले म्हणून बरे ती दाराकडे झेपावली व तिने एक पोळी भिक्षेकराच्या झोळीत टाकली आणि ती परात घरात घेऊन गेली. अहो, एवढंच काय, या स्वामींचे घरात अखंड पोरखेळ चालू असतात. उतरंडी उतरवणं, पुन्हा चढवणं, पोत्यातलं धान्य ओतून ठेवणं, घरभर पाणी सांडवणं, काय हवं ते करत असतात. घरातल्या बायकांचे बिचाऱ्यांचे हाल, काय काय आवरणार आणि किती किती वेळा आवरणार. बरं, बोलायचीही काही सोय नाही, कारण चोळप्पा त्या स्वामींच्या पूर्ण आहारी गेले आहेत. मालोजी राजांनी या स्वामींना मान्यता दिल्याने व विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी ते योगी असल्याचे मान्य केल्याने लोकवार्ता बदलल्या. लोक मोठ्या आदराने स्वामींबद्दल बोलायला लागले. फूल उमलल्याचे भ्रमराला सांगावे लागत नाही. गुळाची भेली कुठे आहे हे मुंगळ्यांना सांगावे लागत नाही. त्याप्रमाणेच महाराजांची ख्याती पंचक्रोशीतच नव्हे तर दूरवर पोहोचली होती. त्यांचा हातगुण, त्यांचा नुसता दृष्टिक्षेप उपकारक ठरतो असा मंडळींना अनुभव येत होता. एकदा महाराज मारुतीच्या कट्ट्यावर बसले होते. एक ब्राह्मण हात जोडून म्हणाला, स्वामी, मी कर्नाटकातला, माझे नाव श्रीधर, मी पोटदुखीने हैराण झालो आहे. खूप औषध उपचार केले पण व्यर्थ. अरे, त्याला मी काय करणार? मी काय वैद्यू नाही. महाराज, आपण कदाचित धन्वंतरी सुद्धा असाल, कारण मला गाणगापुरी तुमच्याकडे येण्याचा आदेश मिळाला आहे. तिथे असलेले गुंडोपंत कान टवकारून ऐकू लागले. त्याचे असे झाले होते की श्रीधराचा पोटशूळ कोणत्याच उपायाने थांबेना. तेव्हा त्याला कुणीतरी सल्ला दिला की तुमचे आराध्य दैवत जे गाणगापुरी स्थित आहे त्या श्री नृसिंह सरस्वतींची तुम्ही सेवा करा. म्हणून श्रीधर गाणगापूरला आला. एका रात्री यतिरूप धारण केलेली व्यक्ती त्याच्या स्वप्नात आली व म्हणाली, श्रीपुरीच्या पानांचा रस काढून त्यात सुंठ व सैंधव घालून पी, म्हणजे तुझे दुखणे जाईल. जागा झालेला श्रीधर गोंधळला. श्रीपुरीची पाने ही कोणती? त्याला काही उमजेना. तेथील मंडळींच्या जवळ चौकशी केली, पण कुणालाच श्रीपुरीची पाने कुठली हे काही माहीत नव्हते. दुसऱ्या रात्री पुन्हा श्रींनी दृष्टांत दिला. अक्कलकोटला परमहंस स्वामी आहेत. वरवर पाहता तू त्यांना ओळखणार नाहीस, पण ते तुला श्रीपुरीचे झाड दाखवतील. महाराज, आपणच ते परमहंस स्वामी आहात. आपण मला दुःखमुक्त करावं. तो गयावया करून म्हणाला. स्वामी काय म्हणतात याकडे गुंडोपंतांचे बारीक लक्ष होते. शिवाय त्यांना आश्चर्य वाटत होते की परस्थ इसम या अल्पवस्त्रातल्या माणसाला परमहंस स्वामी वगैरे कसे समजतो? त्याला आंतरिक प्रतिसाद मिळाला आहे का? स्वामी म्हणाले, अरे, निंबाच्या झाडास श्रीपुरी म्हणतात. त्याच्या पानांचा रस काढून त्यात सुंठ व सैंधव मिश्रण करून 3 दिवस घे, रोगमुक्त होशील तू. श्रीधराने स्वामींपायी लोटांगण घातले. त्याला वाटले, स्वप्नातल्या यतीने सांगितलेले औषध यांना कसे कळले आणि श्रीपुरी पाने मला माहीत नाहीत हे सुद्धा यांना कसे कळले?
खरोखरच हे स्वामी अवतारीच असले पाहिजेत. त्याखेरीज हे शक्य नाही. त्याने मोठ्या श्रद्धेने अक्कलकोटला राहूनच उपचारास आरंभ केला. शिवाय त्याला नित्य स्वामी समर्थ दर्शन घडतच होते. भारलेले गुंडोपंत पुढे झाले. स्वामींना वंदन करून म्हणाले, स्वामी देवा, आज माझं संशय पिशाच्च दूर झालं. महाराज, अक्कलकोटला काल एक ब्राह्मण कुटुंब आलं आहे. त्यांना नवस फेडण्यासाठी गाणगापूरला जायचं आहे, पण त्यांच्याजवळची पुंजी संपुष्टात आली आहे. त्या ब्राह्मणाला मी आपल्याकडे आणतो. महाराज म्हणाले, ए थांब, मी काय पैसे पुरवणारा खजिनदार वाटतो की काय? गुंडोपंत म्हणाले, अहो, त्या ब्राह्मणाला गाणगापूरच्या नृसिंह सरस्वती महाराजांचा दृष्टांत झाला आहे. अक्कलकोटचे स्वामी हे देव अवतार आहेत. तुझा नवस तू तेथेच फेड, येथवर येण्याची गरज नाही. गुंडोपंतांबरोबर आलेला तरुण ब्राह्मण महाराजांना नतमस्तक होऊन म्हणाला, स्वामी, मी श्री नृसिंह सरस्वती देवासमोर असा नवस केला होता की मला पुत्र झाल्यास मी त्याचं उपनयन गाणगापुरी येऊन करील, पण मी दुबळा. महाराज म्हणाले, हो हो, कळले. श्री नृसिंह सरस्वतींची जर या नृसिंह भानाला आज्ञा असेल तर ते मौजीबंधन येथेच होईल. ही श्रींची इच्छा समजून तयारीला लागा, काहीही कमी पडणार नाही. आणि आश्चर्य म्हणजे त्या ब्राह्मणास लोकांनी सहजपणे द्रव्य सहाय्य केले. मुलाचे मौजीबंधन झाले, नवस फिटला. या आनंदात तो आपल्या स्वग्रामी परतला. ही अनुभवाने भिजलेली माणसे आपापल्या गावी स्वामींचा कीर्तिसुगंध घेऊन जात होती. महाराज एकांतात असोत, अगर माणसांच्या वेढ्यात असोत, अधूनमधून टिचक्यांच्या ठेक्यावर गुणगुणत, नृसिंह भान अमुचे नाव, दत्तनगर अमुचा गाव, तेथे वटवृक्षाची छाया, नमन करा श्री दत्तात्रेया. लोक लक्षपूर्वक ऐकत, एकमेकांना नेत्रसंकेत करीत व म्हणत, खरंच हे स्वामी दत्तगुरूंचा अवतार असतील का? कोण असतील बरं हे? आता त्यांच्या भोवती जनसमुदाय जमू लागला होता. ते बागेत असोत, जंगलात बसोत किंवा वटवृक्षाखाली असोत, त्यांच्या भोवती राहण्यात मंडळींना आनंद वाटायचा. तेथे लोकांच्या विविध हकीकती ऐकायला मिळायच्या. आप्पासाहेब माने हे अक्कलकोटचे राजेसाहेब यांचे मानकरी. ते वास्तविक रहिमतपूरचे राहणारे, पण ते अक्कलकोटला राहत होते. महाराजांची कीर्ती ऐकून ते एकदा दर्शनाला आले. स्वामी म्हणाले, कन्या उपवर झाली आहे म्हणून काळजी का करतोस? आम्ही तिच्यासाठी खंड्या नेमला आहे. या वाक्याचा आप्पासाहेबांना बोध झाला नाही, पण आपली चिंता स्वामींना कळली आहे याचे त्यांना समाधान वाटले. ते निश्चिंत राहिले. पण म्हणतात ना, दारिका हृदय दारिका पितुहा, या नायाने त्यांना अधूनमधून जमनाबद्दल काळजी वाटत असायची. पण लवकरच असा योगायोग जुळून आला की बडोद्याचे श्रीमंत खंडेराव गायकवाड यांच्याशी जमनेचा विवाह झाला व मग आप्पासाहेब माने यांना स्वामींच्या आशीर्वादाचा उलगडा झाला की आम्ही तिच्यासाठी खंड्या नेमला आहे. या जमनाबाई राणीसाहेबांच्या बरोबर स्वामींचे नाव बडोद्यापर्यंत गेले. भोवती वावरणाऱ्या मंडळींच्यातल्या भाविक लोकांना वाटले, हे स्वामीच सद्गुरू मानून त्यांच्या ठिकाणी निष्ठा ठेवून आपण उपासना करावी, सद्गुरूची सेवा चाकरी करावी. त्यांना अनन्य शरण गेल्यानेच आपणास परमार्थाचे उत्तम मार्गदर्शन होईल व माणूस जन्म सार्थकी लागेल. आपले खरोखर अहोभाग्यच म्हणायला हवे की या अक्कलकोटी स्वामींचे आगमन झाले आहे व त्यांनी येथे निवास केला आहे. वास्तविक त्या गावाचा परिसराभोवती अक्कलकाढा या वनस्पतीचे बाहुल्य आहे, म्हणून या गावाला अक्कलकोट नाव प्राप्त झाले असावे. पण आता
या स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे गाव त्याला क्षेत्राचे महत्त्व प्राप्त होईल. अक्कल से खुदा पहचानेगा म्हणतात. या अक्कलकोटला आलेल्या प्रत्येकाला अनुग्रह मिळेलच असे नाही. जशी ज्याची वृत्ती, जशी ज्याची मती आणि तशी त्याला गती, हेच खरे. पण श्रद्धायुक्त अंतकरणाने अकलेचा पूर्ण उपयोग करून घेणारे जे जे येथे महाराजांच्या चरणी येतील त्यांच्यावर स्वामी निश्चित कृपा करतील. जवळ राहणाऱ्या लोकांच्या लक्षात येऊ लागले होते की आळशी आणि निरुद्योगी लोकांना महाराज जवळ येऊ देत नाहीत. मग त्यांच्यावर कृपा कुठली करणार? ते म्हणत, प्रत्येकाने आपले कर्तव्य कर्म चोखपणे करावे, मनात फक्त ईश्वर स्मरण कसावे व प्रभुशक्ती प्रभुभक्ती सदा सर्व काळ आपल्या अंतकरणात जागृत ठेवावी. एकदा एक ढोंगी पोठार्थी बुवा महाराजांजवळ येऊन त्यांना नमस्कार करू लागला. तर ते म्हणाले, आयते खायला हुडकतोस, तुझ्या बापाची पेंड आहे का रे? असे म्हणून त्यांनी सणसणीत शिवी हासडली. मनोकामना लवकर पुरी होण्याच्या इराद्याने कुणी आला तर ते म्हणत, उतावळा हो सो बावळा, कशास एवढी दातडी? प्राप्त काळ घडी येईपर्यंत धीर नाही का तुला? हा एका व्यक्तीला केलेला बोध तेथे असलेल्या 5-50 लोकांना उपयोगी पडायचा. स्वकर्म कुसुमांची माळा ही ज्ञानोक्ती लोकांना आठवायची. पाषाण मूर्तीची भक्ती करण्यापेक्षा गुरुभक्ती करणे जास्त श्रेयस्कर, असं ते दर्शन इच्छुकांना सांगत. स्वतःचा प्रपंच नसलेले, कमीत कमी गरजा असलेले निस्वार्थी स्वामी महाराज आहेत तरी कोण आणि आले तरी कुठून? हा उलगडा मात्र अद्याप अक्कलकोट वासियांना आणि स्वामी भक्तांना होत नव्हता. स्वामी भक्त हो, याप्रमाणे आपला हा 4था अध्याय इथे समाप्त होत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.